एकीकडे जग सुधारत चालले आहे, तर दुसरीकडे जुन्या पारंपरिक पद्धतीचे चुलीवरचे जेवण याचीही क्रेज वाढतच आहे. तर आज आपण पाहणार आहोत चुलीवरचे मटण कसे बनवायचे. चला तर मग रेसिपी सुरू करूयात. त्यासाठी सर्वप्रथम 1 किलो मटण स्वच्छ धुवून घेऊया. हळद 2 छोटे चमचे टाकू. मोठे मीठ 2 मोठे चमचे टाकू आणि सर्व व्यवस्थित मिसळून घेऊ. मसाला बनवण्यासाठी सुके खोबरे 2 कप किसून घेऊ आणि व्यवस्थित ड्राय रोस्ट करू. ड्राय रोस्ट केल्यामुळे सुके खोबरे अतिशय खमंग आणि चमचमीत लागते. आपण ही रेसिपी अगदी पारंपरिक जुन्या पद्धतीने करणार आहोत, त्यामुळे मसालाही आपण दगडीमध्ये कुटून करत आहोत. त्यासाठी सर्वप्रथम भाजलेले खोबरे थोडे कुटून घेऊ. त्यानंतर लसूण आणि आलेही कुटून घेऊ. यामध्येच कोथिंबीर टाकूनही व्यवस्थित कुटून घेऊ. हे वाटण दगडीत कुटून अगदी एकजीव करून घेऊयात. मिक्सर ग्राइंडर प्रमाणे अगदी एकजीव होणार नाही, पण तरीही जेवढे जमेल तेवढे करून घेऊ. आता चूल पेटलेली आहे. फोडणीसाठी 1 कप तेल गरम करू. तेल तापले की खडे मसाले आपल्या आवडीप्रमाणे थोडे टाकू. मसाले टाकले की लगेचच चिरलेले कांदे त्यामध्ये टाकूया आणि व्यवस्थित हलवून घेऊया. इथे मी कांदे जरा जास्तच वापरले आहेत, कारण या कांद्याची टेस्ट मटणामध्ये खूप छान उतरते. कांदा आपल्याला चांगला लालसर होईपर्यंत भाजायचा आहे. कांदा चांगला भाजला की त्यामध्ये आपण मटण टाकूया. मटण हे आपल्याला कांद्यामध्ये खूप व्यवस्थित परतायचे आहे. अगदी मटणाला चांगले तेल सुटेपर्यंत आपल्याला मटण कांद्यामध्ये परतून घ्यायचे आहे. चुलीवर केलेल्या मटणाची टेस्ट काही औरच असते. आजकाल चुलीवरचे मटण, चुलीवरच्या भाकरी जिथे मिळतात अशी ठिकाणं लोक शोधत असतात. तुम्ही इथे पाहू शकता की आता मटणाला चांगले तेल सुटत आहे. मटणाच्या फोडी व्यवस्थित सुट्ट्या होईपर्यंत आपल्याला हे मटण परतायचे आहे. त्यानंतर पातेल्यावरती प्लेट ठेवून त्या प्लेटमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवू. हे वरच्या प्लेटमधले गरम झालेले पाणी आपल्याला थोड्या थोड्या वेळाने मटणामध्ये टाकून आपल्याला मटण शिजवून घ्यायचे आहे. एक खबरदारी घ्यायची की मटण शिजवताना पाणी एकदमच टाकायचे नाही. थोडे थोडे करत आपण पाणी टाकून मटण शिजवायचे आहे. चुलीचा जाळ मोठा असतो आणि सर्व बाजूने हा जाळ लागतो, त्यामुळे चुलीवर मटण अगदी झटपट शिजते. अगदी अर्ध्याच तासामध्ये मटण व्यवस्थित शिजून तयार आहे. मी इथे थोडी मटणाची उकड काढून ठेवत आहे. आता यामध्ये आपण थोडे पाणी वाढवूया. आता आपण मसाला बनवून घेऊ. त्यासाठी कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकूया. तेल तापले की त्यामध्ये जो आपण दगडीत कुटलेला मसाला होता तो मसाला टाकून व्यवस्थित परतून घेऊया. या मसाल्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे म्हणजे निदान 7 ते 8 चमचे कांदा लसूण चटणी आपण टाकूया. ही चटणी या मसाल्याबरोबर व्यवस्थित परतून घेऊया. यामध्ये मगाशी दगडीमध्ये कुटलेला मसाल्याचे थोडे पाणी होते, ते पाणी मी घालत आहे. ते मसाला आपल्याला सतत परतायचा आहे. अशा पद्धतीने मसाला बनवला की त्याला छानसा कट येतो.
आता या मसाल्यामध्ये थोडे मटणाचे सूप 2 कप तरी टाकूया. असे मटणाचे सूप टाकून मसाला परतला की त्या मसाल्याला जास्त छान चव येते. तुम्ही इथे पाहू शकता की छानसा कट आलेला आहे. यामधली अर्धी ग्रेव्ही आपण रश्श्यासाठी बाजूला काढून घेऊयात. उरलेल्या मसाल्यामध्ये मटणाचे पीस टाकून व्यवस्थित हलवून घेऊयात. अशा पद्धतीने बनवलेले मटणाचे सुक्के अतिशय भन्नाट लागते आणि एकदम झणझणीत चटपटीत अशी लागते. मटणाचे सुक्के बनवताना त्यामध्ये मटणाचे सूप 1 ते 2 कप टाकले तर मटणाच्या सुक्क्याला खूपच सुंदर अशी चव येते. अशा पद्धतीने चुलीवर बनवलेले मटण सर्वांनाच आवडते. चुलीवरच्या जेवणाची जी क्रेज आहे ती दिवसेंदिवस जास्तच वाढत आहे. तुम्ही इथे पाहू शकता की आपली मटणाचे सुके तयार. आता आपण मटणाचा रस्सा बनवून घेऊया. यासाठी सर्वप्रथम आपल्याला हा पिवळा रस्सा उकळून घ्यायचा आहे. यामध्ये जो मगाशी आपण मसाला काढून ठेवला होता तो आपण या रश्श्यामध्ये टाकायचा आहे. यामध्ये गरजेप्रमाणे आपण गरम पाणी टाकायचे आहे. आपला रस्सा तयार. काय भन्नाट दिसते आहे ना? मिठाचे मटण, मटणाचे सुक्के, लाल रस्सा आणि भाकरी, त्याही बाजरीच्या. या बाजरीच्या भाकरीही आपण चुलीच्या जो निखार आहे त्याच्यावरती गरम करून घेऊयात. म्हणजे या भाकरींनाही अगदी मस्त अशी चुलीची चव येईल आणि एकदम कुरकुरीत अशा लागतील. चुलीवरचे मटण असो किंवा चिकन असो, याच्याबरोबर भाकरी हवी ती म्हणजे बाजरीचीच. चुलीवरची बाजरीची भाकरी आणि चुलीवरचे मटण, आहा हा हा, काय कॉम्बिनेशन आहे, एकदम जबरदस्त. नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. या साध्या सोप्या चमचमीत रेसिपीजसाठी आसावरीज किचनला सबस्क्राईब करा.